नमस्कार मंडळी. गरमी असली नी काय असली तरी जिभेचे चोचले मात्र पुरवचेच लागतात. आज म्हटलं झणझणीत अंडा करी बनवूया आणि ती सुद्धा ओले काजू घालून. पहिला वाटप काढून घेते. एक कांदो लालसर केले, मग त्याच्यात आला, लसूण, मिरची टाकले, सुक्या खोबरा घातले हय आणि भाजले जरा. मग त्याच्यात थोडा कोथिंबीर, जिरा आणि थोडीशी खसखस टाकले आणि मस्त असा खोबरा भाजून घेतले, थंड केले आणि वाटप लावून घेतले. चला आता हय आधी ओले काजू मस्त गरम पाण्यात घातलेले ते सोलून घेतय. 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले. चला आमटी फोडणीत घालूया. 1-1.5 चमचो तेल गरम केलंय, थोडीशी जिरा टाकले, एक तमालपत्र, अर्धो कांदो भाजून घेतले, एक टोमॅटो पण टाकते. टोमॅटो पण जरा भाजून घेतोय आणि हय मालवणी मसालो ना 2 चमचे घालतोय. थोडीशी हळद टाकते. मस्त असं मसालो परतून घेतोय आणि हे आपले काजू टाकून ते सुद्धा परतून घेऊया आणि मस्त असं पाणी ओततंय आणि काजू जरा शिजवून घेऊया. 10 मिनिटं हय काजू शिजवून घेतले. आता ना वाटप घालते मस्त असा. थोडासा पाणी सुद्धा वाटपाचा टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते आणि परत जरा ना मस्त अशी आमटी उकळी काढून घेते. आमटी खय उकळी इली मस्त अशी. आता ना अंडी पटापट फोडून टाकूया. 4 अंडी हय घेतले आणि अशी ना थोडी थोडी जागा ठेवून ना मस्त अशी अंडी फोडून घातले. अंड्याची ना अशी फोडलेली आमटी खूप भारी लागता, म्हणजे भारी टेस्ट येता. नक्की तुम्ही ना एकदा करून बघा. अंडी फोडून घातले, वाय झाकण ठेवले. बघा आता मस्त अशी ना अंड्याक उकळी इलेली आहे आणि अंडी सुद्धा बघा कसली भारी शिजलेली आहेत आणि सुगंध पण मस्त येता. अंडा करी नाही तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि अंडा करी कशी झाली ती पण कमेंट करून सांगा आणि माझा चॅनल फॉलो करा.